हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज जवळजवळ 2 ते 2.5 महिन्याच्या नंतर बीड रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. तर तुम्हाला इथलं दाखवतो काय काय अपडेट झालेलं आहे नवीन. आता इथं आल्याच्यानंतर तर मला एवढं काय अपडेट दिसलं नाही, पण जेवढं काय आहे ना अपडेट ते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघितलं असेल की हे जे कंपाऊंड आहे ना हे तर अगोदरच केलेलं होतं बघा. तिकडं पाईप टाकलेला आहे, तो कशाचा माहीत नाही. आणि इकडं पण आता मागच्या वेळेसारखे खडी आणि बारीक म्हणजे खडीचे प्रकार खडी वगैरे आणून टाकलेली इथं. आणि इथं बघितलं तर हे तर अगोदर केलेलंच होतं, पण पुढे जाऊन आणखी तुम्हाला दाखवतो. तर तिथं येण्या जाण्यासाठी ना रस्ता बनवला आहे बघा, एकदम शेवटपर्यंत बनवला आहे. थोडा पुढं बाकी आहे, पण तिकडं काम आहे. आणि एकदम तो बोर्ड दिसतो ना आपला ह्याचा बीड रेल्वेचा, तर त्याच्या पुढं ना काहीतरी पुलाचं काम आहे, तर ते चालू आहे. पण इलेक्ट्रिक खांबचं तर आता सध्या काही काम नाही चालू, आणि मध्ये तर काय अपडेट नाहीच वाटतं सध्या. फक्त हे जे दिसते ना रस्त्याचं काम तेवढंच एक काम झालेलं आहे. म्हणजे ही एक नवीन अपडेट म्हणू शकतो आपण. सेम इकडं पण तेच आणून टाकलेलं आहे. आणि ते कशाशी तरी ना बॉक्स आणून ठेवलं बघा इथं पण. हे काय माहीत नाही हा काय प्रकार आहे. इथं पण आणून ठेवलेत आणि इथे पण आणून ठेवलेत बॉक्स, पत्र्याचे बॉक्स आहेत ते. आणि पाईप वगैरे तर अगोदरच होतं, पण हे हा बघा हा रस्ता आहे ना तो पूर्ण बनवलेला आहे पूर्णपणे. तो जो झाड दिसतं ना त्याच्या पुढं आणखी थोडं पुढं राहिले, पण सध्या तरी खूप पुढं बनवलं आहे येण्या जाण्यासाठी. आणि हे तसंच बाकी हे करतील ना आता नंतर लेबल. आणि वरती तर काय नवीन अपडेट नाही, ते इथून तुम्हाला जाऊन दाखवतो काय काय पुढं अपडेट झालेली. पुढं पण JCBचं काम चालू आहे आय थिंक. पुढं एकदम पुढच्या पण ब्रिजवर जाऊन दाखवतो की तिथं पण काहीतरी लांबनं खांब वगैरे दिसेल, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा हा जो आहे ना 2nd फ्लोअर आहे. आपल्याला इथूनच खाली तिकीट काउंटर आहे, खाली जे आहे ते तिकीट काउंटर आहे. वर आल्याच्यानंतर हा 2nd फ्लोअर आहे. हे बघा हे असं केलं, हे भारी वाटतं बरं का एकदम. आता हे तर नवीनच आहे, हे सर हे जो जुनंच आहे, त्यामुळे काही तुला काय दाखवायचं काही हे नाही प्रश्न. आत्ता तुम्हाला दाखवतो मी स्टेशनला काय नवीन अपडेट आहे. इकडे तर काही दिसत नाही, पण पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. तिकडे JCBचं काम चालू आहे, पण हे अजून तर वॉकिंग ब्रिजचं काय ते काम काहीच झालं नाही. आणि इकडून तुम्हाला दाखवतो प्लॅटफॉर्मवर काय काम झालं का नाही. सध्या इथं तरी काय असं काहीच वेगळं काही काम झालेलं नाही, काहीच नाही, जशाच तसंच आहे. पण लोक आलेत कामासाठी, काम चालू आहे त्यांचं थोडंफार तरी. मागच्या वेळेस आलतो ना त्यावेळेस एकदम शांतच होते, कोणच नव्हतं. आत्ता मी जस्ट आलो आहे त्या प्लॅटफॉर्मवर. पण जसं की सगळ्यात फास्ट काम जर चालू म्हणू शकतो ना आपण आत्तापर्यंत जेवढे स्टेशन ते शूट केले मी, त्याच्यापैकी जर म्हणलं तर सगळ्यात भारी पण आणि मोठंसुद्धा आणि फास्ट काम चालू आहे असं स्टेशन म्हणलं तर वडवणी स्टेशन आहे. आणि तिथं खूप असं एकदम फीलच वेगळं वाटतं. आणि फील भारी एकदम म्हणलं तर विगनवाडी. पण जर कंप्लीट काम म्हणजे काम जर फास्ट चालू असेल, ज्याचं की ब्रिजचं पण वॉकिंग ब्रिजचं पण काम झालेलं आहे, स्टेअर्सचं पण म्हणजे पायऱ्यांचं पण काम चालू आहे. मागच्या वेळेस येईल त्यावेळेस काय माहीत बीडचं का स्लो चालू आहे माहीत नाही. आत्ता तरी तिथं काम वर्कर दिसत तिकडं. आणि त्या साईडला मला लांबनं तिकडं खांब पण दिसत हे केलेले उभं केलेले, तर तिकडे जाऊन बघावं लागेल मला काय झालं आहे का तिकडं. तर हे बघा असं काम नाही झालं म्हणू शकतो, हे असं काम चालू आहे इथं अपडेट. तिथं पण एक बोर्ड आहे तो पडलेला, तर तो तसंच आहे, त्याला काय बसवलं नाही अजून.
मला तिकडे बसवतील तो तिकडं. फक्त ट्रॅकचं काम झालेलं आहे, ते पण असं प्रॉपर नाही झालं, तुम्ही बघू शकता. थोडंसं पुढं चालत आलं बरं का, तर म्हणजे काहीच म्हणजे एवढ्या तो बोर्ड दिसतो ना तिथून तर तो वॉकिंगचं ते ब्रिज दिसतं ना, अशामध्ये काहीच बनवलं नाही. फक्त रोडचं जर तिकडच्या साईडचं जर काम झालं सोडलं ना, तर बाकीचं कुठलंच काम नाही झालं ना. आणि इकडं पण हे बघा, नुसता त्यांनी फक्त म्हणजे टाकून ठेवलं पटरी. ह्याला पण पूर्णपणे फिनिशिंग प्रॉपर लेवल नाही करून घेतलेलं. ह्याचं पण काम राहिले सध्या, म्हणजे टाकून ठेवलेलं आहे त्या पटपट. ह्यांनी ज्या सुरुवातीला जे फर्स्ट त्यांचं काम चालू होतं ना, एकदम फास्ट प्रोसेसमध्ये एकदम स्टार्टिंगला बघा, तसंच जर त्यांनी काम जर फास्ट चालू ठेवलं असतं ना आत्तापर्यंत, तर रेल्वे आली पण असते. पण तसं काही काम त्यांचं फास्ट नाहीच आहे. सगळीकडे कामं चालू, सगळीकडे जिथपर्यंत मी स्टेशनला गेलो ना तिथपर्यंत सगळीकडे काम झाले, फक्त फास्ट काम नाही चालू. आता मी ना एकदम तिकडे सरळ जातो. लास्ट व्हिडिओमध्ये गेलो होतो बघा एकदम तिकडं दाखवायला, तर तिकडंच जातो आणि ते जे काम चालू ते पण थोडं दाखवतो आणि पुढं काय झालं आहे का काम ते पण दाखवतो. मला अजून एक लॉजिक समजलं नाही ह्यांचं. म्हणजे जिल्ह्याच्या लेवलला बस स्टॉपची पण गोष्ट घ्या किंवा स्टेशनची पण गोष्ट घ्या, जिल्ह्याच्या लेवलला जे स्टेशन पाहिजे ना तसं स्टेशन नाही. म्हणजे तुलना जर केली, जर कंपॅरिझन जर केली ह्याची आणि वडवणीची, तर वडवणीचं स्टेशन ना खूप वेगळं आहे बरं का याच्यापेक्षा. आता झाल्यावर ते समजेल, मी सध्या जस्ट आत्ताची कंडिशन बघून बोलतो आहे, पण पूर्ण कंप्लीट झाल्यावर ओव्हरऑल समजेल की बाबा कोणतं भारी हे का वडवणीचं आहे. पण सध्याच्या कंडिशनमध्ये जर सांगायला गेलो ना, तर वडवणीचं भारी वाटतं आहे. म्हणजे मोठं पण आहे, तिथलं काम पण फास्ट झालेलं आहे, ब्रिजचं पण वॉकिंग ब्रिजचं पण काम झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. तर सध्या इथं राहिले, पण इथं बीडचं कंप्लीट झाल्याच्यानंतर ते कळलं आता की कुठलं. पण सध्याच्या कंडिशननुसार तरी भारी वाटतं वडवणीचं. आता जर तुम्हाला हे दाखवतो काम, आता मी चाललो आहे परळी साईडला, जे ना परळी साईडच्या पुढं. तर ते काम झालं सांगायचं म्हणलं तर बघा, हे जे दिसते ना तुम्हाला खालची माती जी आहे ना ती वरती म्हणजे साईडची माती घेऊन हे पूर्ण लेवलचं काम चालू आहे त्यांचं. वरती जसं लेवल केलेली ना तशी इकडे लेवल केलेली. आता सिमेंटाचं करणार काय करणार आहेत ह्या साईडला त्या प्लॅटफॉर्मसारखं, म्हणजे तो त्या प्लॅटफॉर्मला गेले तसं काय असंच राहून देणार माहीत नाही. पण कसं लेवलचं काम चालू आहे बघा इथं. हे तर झालेलंच आहे, माझं काही विशेष नाही. लेवलचं काम चालू आहे. पुढं आल्याच्या नंतर बघा असे असे मातीचे ढिगल टाकलेले आहेत. इकडं पण ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण, दोन्ही साईडला लेवल करणार आहे. पण याचं लेवल बऱ्यापैकी झालेलं आहे, शेवटपर्यंत झालेलं आहे. आणखी अजून तिथं रुंद करायला लागलेत मोठं, तर त्याच्यामुळे इथं आणून माती टाकलेली आणि तिकडं तर लेवलचं काम चालू आहे. आणि पुढं पण काम चालू आहे त्यांचं. ते काय कोणतं काम चालू आहे ते तुम्हाला जाऊन दाखवतो तिकडं. हां पुढे झालेलं आहे बघा थोडंफार अपडेट आणि चालू आहे सुद्धा काम. हे बघा तिकडं पण नाला केलेलं आहे, खूप इकडं मोठं होणार आहे आणखी. म्हणजे ते जे तुम्हाला एक्स्ट्रा 2 पटऱ्या सांगितलं दाखवलं आहे ना, ते असं इथपर्यंत कंटिन्यू पुढं करत होते. पूर्ण खूप रुंद काम केलेलं आहे, एकदम मोठं काम करून टाकलं. म्हणजे प्लॅटफॉर्म तर खूपच मोठं होणार आहे, त्यात वादच नाही. खूप असं एकदम रुंद आहे, 2 प्लॅटफॉर्म. आणि पुढं काय माहीत नाही, सध्या तरी 2च दिसतं. हो खांब नाही का, इलेक्ट्रिक खांब वो तुम नहीं करो ना. अच्छा. हाँ समझ में नहीं आ रहा क्या बोल रहे हो. हाँ फील मराठी वाइब्स. तर पुढं काम चालू आहे जोरात, म्हणजे 3 ठिकाणी सध्या तरी काम चालू आहे, इथं तिथं आणि एकदम तिकडचं तुम्हाला दाखवतो जिथं आपला बोर्ड लावला ना रेल्वेचा बीड म्हणून,
तर तिथं तुम्हाला दाखवतो तिथं काय काम काय चालू नेमकं. आणि त्या साईडला तुम्हाला दाखवतो, हे बघा हे पण आहे म्हणजे काम चालू झालेलं आहे सध्या ते त्यांचं. हे बघा हे असं इकडं लेवल करून घेतलं पूर्ण, म्हणजे खांदून घेतलेलं आहे, आता लेवल करते. त्याच्यासाठीच माती आणून टाकते त्यांनी. मी जे चालू होतं त्यावेळेस काम राहिलं होतं, पुढं झाले बऱ्यापैकी. सध्या तरी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अपडेट बघायला भेटणारच आहे. हे बघा इथं पण तेच चालू. ये आप क्या कर रहे हो अभी? केबल डलेगा इसमें। केबल डलेगा? मुझे लगा लेवल कर रहे हो। केबल डलेगा। कौन सा केबल? लाइटिंग? हाँ, सिग्नल। अच्छा सिग्नल का काम शुरू है अभी? पीछे हुआ है क्या? नहीं, इधर हुआ है, इधर चल रहा है। ऐसे करते आ रहे हो? फिर कैसे, मतलब सिग्नल कब दिखेगा ऊपर? वो जो बोर्ड दिख रहा है वो सिग्नल का है? हाँ, अब लगेंगे सिग्नल। हाँ, और सिग्नल के बाद क्या फिर इलेक्ट्रिक खाम? हाँ, वायरिंग दिख जाएगी। हाँ हाँ हाँ। उसके बाद लाइटिंग चालू होगी। मेन जो काम है वो इलेक्ट्रिक का ही रहे ना, इलेक्ट्रिक का है। इलेक्ट्रिक में क्या खाम और सिग्नल? हाँ अच्छा अच्छा अच्छा। और ये सिग्नल का काम विगनवाड़ी तक जाएगा? हाँ। वो लास्ट है ना, उसके आगे हुआ है क्या काम? नहीं, उधर नहीं। विगनवाड़ी के आगे? नहीं, उधर नहीं, वहीं तक होगा। अच्छा, विगनवाड़ी का लास्ट आहे ना? हाँ। ह्यांचं काय कन्फर्म नाही माहीत सांगता येणार की विगनवाडीपर्यंत झालं का नाही, पण ह्यांचं सध्या तरी सिग्नलचं काम चालू आहे. हां डालो के किस पे क्या ब्लॉग बना रहे हो? हां, किस पे डालोगे? यूट्यूब पे क्या चैनल का नाम? फील मराठी वाइब्स. फील मराठी वाइब्स. तर हे तर तुम्हाला दाखवलं, हे काय खालून ब्रिज येते, ह्याचं काही विशेष नाही. इकडे येण्या जाण्यासाठी खालून वरून येण्या जाण्यासाठी थोडंसं, म्हणजे खालचं तर ऑलरेडी आहेच आहे, पण वरून जो आहे ते जर त्यांना जाण्या येण्यासाठी ठेवलेलं आहे फक्त हे प्रॉपर थोडंसं खडी टाकून. आणि ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस हे काम नव्हतं झालेलं, ते आत्ता चालू झालं, म्हणजे चालू आहे. इकडे तर हे टाकून ठेवलेलं आहे नुसतं, पुढे काम राहिलं. सध्या त्यांचं लेवलचं काम नाही चालू, त्यांचं केबलचं चालू. केबल म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल त्यांचं की सिग्नलचं जे काम आहे ना ते चालू आहे, सिग्नलचं काम आणि इलेक्ट्रिक खांबचं काम. विगनवाडी त्यांना विचारलं मी, विगनवाडीपर्यंत काम चालू आहे का, म्हणजे त्याच्या पुढं तुम्ही काम झालेलं आहे का, हे पुढं आणखीन येणार आहे ते? हां बोलले. पण मला तरी वाटतं जिथपर्यंत आता आपली ट्रेन जे चालू आहे सध्या कुठपर्यंत चालू आहे तिकडं अंमळनेरपर्यंत, तर हे सगळं काम अंमळनेरच्या स्टेशनपर्यंत होत असावा असा माझा अंदाज आहे. विगनवाडीच्या पुढचं माहीत नाही मला, पण विगनवाडीपर्यंत म्हणलेत की तसं सिग्नलचं काम बघायला झालं. इकडे तर कुठं दिसत नाही सिग्नल लावलेला, मला बघावं लागून पुढं जाऊन, तर एक अंदाज कर नेमकं की कुठल्या स्टेशनपर्यंत झालेलं आहे. इकडं आणून हे टाकलेलं आहे. बरं आलं असं करत करत आलं पाहिजे. वडवणीकडून आलं, वडवणी परळीकडून आले तर परळीकडून काम करत करत एका इकडं आलं. तिथं पण सिमेंटच्या टाक्या वगैरे बनवल्या त्यांनी, काय माहीत नाही इकडं काय प्रकार वेगळा. तिकडं जे आहे तिकडून ते सिग्नलचं काम करत आलेले आहेत आणि असं पुढे जाणार आहेत. तरी बी मी त्यांना जाताना एकदम निवांत विचारतो, कारण की कसं आहे ना आपल्या लँग्वेजमध्ये थोडासा इश्यू आहे. त्यांची लँग्वेज जरा ते आता असं सरळच पुढं आलं होतं चालत, तर मला नाही हे दिसलं दोन, म्हणजे हे जे आहे ना इलेक्ट्रिक खांबचं त्याची तयारी आहे. इलेक्ट्रिक खांबचे सध्या तरी करून ठेवले. आणि ते जे लोक दिसत ना तुम्हाला ते इलेक्ट्रिक खांबच्यासाठीच काम करत असेल. जाताना विचारतो वाटलं तर मी, इथं 3 ठिकाणी झालेलं आहे. आणि मी असंच पुढं आलो होतो, पण कॅमेऱ्याची ना चार्जिंग अचानक संपली, त्याच्यामुळे आता मोबाईलमध्ये शूट करतो. खूप पुढं चालत आलो मी आता. हे मी ह्याच्यासाठी एवढं लांब चालत आलो आहे कारण की आम्हाला बोर्ड बघत होता कशाचा आहे, त्याला ना काय त्याच्यावर काय मेन्शन केलं का बघा बघा, लिहिलं वगैरे काय.
हे असं सिम्बॉल आहे त्याच्यावर, कशाचे सिम्बॉल आहेत ते माहीत नाही. तर आता रिटर्न जाऊ आणि ते जे वर्कर आहेत ना त्यांना विचारतो की खालून जातो लई आवाज येतो कटकट. ते वर्कर आहेत त्यांना विचारतो की ते काय करतात काम आहे. पटरी आणखी येईल नाही, आय थिंक ट्रेन येईल परत थेट पटरी घेऊन जायला. इथं दोन्ही काम चालू आहे. एक तुम्हाला पुढे जाऊन पुढे बघितलं असेल तुम्ही, इलेक्ट्रिक खांब जे अजून तर लावले नाही, पण त्याचे जे इलेक्ट्रिक खांब ज्याच्यावर लावणार आहेत ना, हे जे काम आहे ते चालू आहे. आणि पुढे सिग्नलचं काम चालू आहे. चला काहीतरी पॉझिटिव्ह अपडेट आपल्याला बघायला भेटते आणि बरं झालं. कारण की जे मेन 2 काम आहेत ना आता पुढचे, ते म्हणजे इलेक्ट्रिक खांब आणि म्हणजे इलेक्ट्रिक विषय आणि सिग्नल विषय, ते दोन्ही कामचं काम चालू आहे. चला त्यांना विचारतो मी काय ते. ये आप कौन सा काम कर रहे हो अभी? ये कौन सा काम है? अच्छा डेपो होने वाला है यहाँ. अच्छा, और वो जो काम किया खाम बिठाने वाले का, जहाँ खाम बैठने वाले इलेक्ट्रिक, वो जो है वो आपने किया है? अच्छा अच्छा, तो यहाँ पूरा डेपो होगा, मतलब जो ट्रेन को इलेक्ट्रिक लगने वाली. अच्छा अच्छा अच्छा, थँक्यू. डेपोचं काम चालू, डेपो म्हणजे प्रत्येक स्टेशनला वेगवेगळं डेपो काय बघा. पुढचं त्यांना मी प्रॉपर विचारतो बरं का, कारण की मग अशी त्यांना समजलं नाही ते हां हांच करत होते नुसतं. आत्ता विचारतो त्यांना. इथं एक ठिकाण दिसलं डेपोचं, जिथे की इलेक्ट्रिक पूर्ण जे काय आपल्या ह्याला बीड स्टेशनला जे काय इलेक्ट्रिक लागणार आहे, इलेक्ट्रिक म्हणजे सगळीच स्टेशनला लागणारी, ती इथून ट्रान्सफर होईल रेल्वेसाठी. आणि हे काम झालेलं आहे इथं भरपूर. इथं खडीचं तर फार ढिगच आणून टाकले, भरपूर खडी आणून टाकली इथं असं काम झालेलं आहे पूर्णपणे चांगलं. भरपूर इकडे पण हे राहिलेलं आहे थोडंसं, इथपर्यंत कनेक्ट केलेलंच आहे. मला जे मग अशी ना खांब दिसत होते, मला वाटलं इकडंच खांब लावलेली. तर आता त्याला प्रॉपर एकदम विचारायला लागेल मला सिग्नलचं काम कोणतं काय एक्झॅक्टली. हे बघा इथं सिग्नलचं काम चालू आहे इथं पण. आप भी सिग्नल का ही काम कर रहे हो? अच्छा अच्छा अच्छा, विगनवाड़ी तक ही है ना? विगनवाड़ी के आगे हुआ है क्या? दिख नहीं रहा. नहीं वो दिख रहा है, वो मिट्टी थी ना. मेरे को समझ में नहीं आ रहा था कि अभी मैंने विगनवाड़ी तक वीडियो बनाए पूरे, तो विगनवाड़ी तक तो पूरा काम हुआ है इलेक्ट्रिक खाम का भी. अभी सिग्नल का काम है, विगनवाड़ी के आगे भी होने वाला है कि हुआ है ऑलरेडी? अच्छा, मतलब अमलनेर तक हुआ है, अमलनेर के आगे पूरा रह गया बाकी. हाँ मतलब खाम और सिग्नल का, विगनवाड़ी के आगे तो थोड़ा इलेक्ट्रिक का हुआ है काम, सिग्नल का बाकी ना. ओके, वही मतलब मेन तो यही है इलेक्ट्रिक का और सिग्नल का. कितने दिन लगेंगे अंदाज तुम्हारा? एक साल 26 तक तो 26 इसको लगेगा है ना? 5 महीने बाकी, 5-6 महीने बाकी अभी 26 आने में. ओके ओके, अच्छा अच्छा, थँक्यू. म्हणजे मी म्हणलेला अंदाज बरोबरच निघाला. अंमळनेरपर्यंत ह्यांचं काम झालेलं आहे, म्हणजे ट्रेनचं आलेलं आहे तिथपर्यंत. अंमळनेरच्या इकडे म्हणजे बीडच्या साईडला
बीडला येताना अंमळनेरच्या पुढे भरपूर काम म्हणजे काम राहिले त्यांचं. इलेक्ट्रिक खांबचं पण काम राहिलं आहे. हां ना, इलेक्ट्रिक खांबचं तर इथपर्यंत झालेलं आहे, तुम्ही बघितलंच असतं अंमळनेरपर्यंत विगनवाडीपर्यंत. तर त्याच्या पुढं जे काम आहे ह्याचं सिग्नलचं काम तर ह्याला पण नाही झालेलं, विगनवाडीला पण नाही झालेलं. सिग्नलचं काम ते पुढं करतात सध्या. जे सिग्नलचं काम तर मोस्ट ऑफ राहिले, सिग्नल आणि इलेक्ट्रिक खांब 5-6 महिने तर आरामात जातील भाई. सांगता येत नाही 5-6 महिन्याच्या नंतर सुद्धा काय होईल, कारण की यांची जर ती जी प्रोसेस फास्ट जर राहिली ना तर होऊ शकते, नाहीतर काही सांगू नाही शकत. तुम्हाला मी हे अंडरग्राऊंडचं पण काम दाखवतो बरं का. मला वाटतं एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला, का नाही काय माहीत माझ्या एवढं लक्षात नाही. पण हे पण तुम्हाला दाखवतो की बापरे, मला वाटतं हे सुद्धा येणे जाण्यासाठीच असणार आहे, गाड्यांसाठी. हे बघा, हे असं शट. मी आता काही एवढं या साईडला नाही दाखवू शकत, भरपूर डेंजर प्रकार केला बाबा. हो शट यार, पूर्ण दोन्ही साईडला भिंती अशा प्रकारे रंगवलेत ना, जे मी कॅमेऱ्यामध्ये दाखवू पण नाही शकत. खूप घाण प्रकार पद्धतीने, म्हणजे वेगळ्या पद्धतीने रंगवलं म्हणजे कोणतरी काम येऊन केलेलं आहे, त्याच्यावर खूप काय असं भिंतीवर लिहिलेलं आहे. आणि हा बघा बाहेरचा नजारा. आणि तिकडं पण, इकडं हे ज्या भिंती दिसत ना समोर, तुम्हाला जरा लांबनं दिसत बघा, असं करून दिसणार नाही. त्याच्यावरनं दोन्ही साईडला ना एक नंबर लिहिलेला आहे आणि भरपूर काय असं कमेंट पास केलेलं आहे त्याच्यावर. पण ते जाऊ द्या. तर इकडं पण असं काम झालेलं आहे, भुयार म्हणू शकतो याला. चला आपण डायरेक्ट लगेच जाऊ वरती. कसलं भारी वाटते. जाऊ दे. असंच बीड करून मी सरळ जायच्या रस्त्याला चाललो होतो, तर इथे एक काम दिसलं, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि इकडे एवढं मोठं काय केलं लांब काय माहिती. तिकडे पण लावले काय माहित काय. हे बघा इथं काय करणार आहे ते सांगू शकत बाबा इथं. पण हे एक केलेलं ह्याचं एक काम चालू आहे आणि हे एक काम चालू आहे. इथं पण पटरीचं काम राहिले. हे कुठून कसं होणार आहे काय त्याला जॉईन होईन बहुतेक, अंदाज माझा. हां, हे कशासाठी, हे मराठी येते हे कशासाठी आहे? हां म्हणजे ह्याचं काय करायचं? खांब, इलेक्ट्रिक खांब. फिर ये आएगा अपना लोकेशन बॉक्स आएगा, जो तार आएंगे ना सिग्नल की. हाँ ओके. ये और इतना बड़ा है वो किधर, उधर क्या होने वाला है? उधर पता नहीं क्या होगा, यहाँ तो सिग्नल आएगा. सिग्नल, अच्छा. गाड़ी आएगी ना, फिर देख के वो उधर सिग्नल का ही काम करते जा रहे हैं ना. ये सिग्नल का सिग्नल था हमारा. कहाँ तो करेंगे अभी सिग्नल का काम, कहाँ तो करोगे आप? हमारा 5 स्टेशन है, यह कराएंगे, फिर आगे स्टेशन कराएंगे. ओ विगनवाड़ी वो लास्ट है क्या? हमारे हम कराएंगे. वो लास्ट है? नहीं उससे आगे और भी एक विगनवाड़ी के आगे, मतलब अमरनेर तक. हाँ. अच्छा, अमरनेर तक ट्रेन आगे, उसके आगे तक पूरा काम है. कितने दिन लग जाएंगे, मतलब इलेक्ट्रिक सिग्नल का काम? 2 साल 1.5 साल के मान लगभग. बाबा 26 तो आएगा अभी, 27 बाबा बता नहीं सकते कितने. अच्छा वो भी है. अभी पोल भी लगेंगे. काम तो बहुत बाकी है. तो है ना, कैमरा ये लाइट शुरू हो जाएगा ना सिग्नल बन जाएगा. हाँ लाइट वो गाड़ी तो आ जाएगी. होता है, वही देख रहा था मैं. तर हे आपल्या बघा इकडे काम चालू. हे म्हणतात की 2 साल लागते, वर्ष लागते.
मला धक्का बसला ऐकून. 2 वर्ष अजून 2 वर्ष 27-28 बाबा सांगता येत नाही. मी तुम्हाला येतच नाही का म्हणलो अजून काम होत तर नाही सांगू शकत, कारण की आपले सगळ्यांनी अंदाज लावलेले. तर हे आहे बीडच्या रेल्वे स्टेशनचं अपडेट. भरपूर अपडेट आहेत, पॉझिटिव्ह अपडेट आहेत. पण काम रेल्वे यायला अजून वेळच आहे, पण किती वेळ आहे ते कन्फर्म नाही सांगू शकत अजून. त्याचं काम ह्यांनी फक्त जे अंदाज सांगितलेत की 2026पर्यंत येऊन जाईल, 4-5 महिन्यामध्ये. सांगता येत नाही तरी पण, कारण की इलेक्ट्रिक खांब बसवायचे आहेत आणि सिग्नलचं काम चालू आहे. इलेक्ट्रिक कामचं तर काहीच झालं नाही, म्हणजे काहीच सुरुवातच नाही झाली. आणि जे आपलं सिग्नलचं काम आहे ते आता ते तिकडून करत, म्हणजे परळीकडून करत आलेत असं बोलले ते इकडं. तर आता इथून पुढे जाणार अंमळनेरपर्यंत. तर असा होता बीड रेल्वे स्टेशनचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.